I'm sorry. I'm really sorry. I'm really, really, really sorry. आता डोक्यावर पडशील तू. जरा कळतंय डॉक्टर आहे ना, थोडं कळतं इंग्लिश जरा. साखर खाल्लेला माणूस ही अगदी सामान्य माणसाची कहाणी आहे आणि घराघरामध्ये हा एक साखर खाल्लेला माणूस असतो. त्यामुळे हे खूप म्हणजे अगदी आत्ताचं नाटक आहे, आजचं नाटक आहे आणि खुर्चीत बसलेल्या माणसाला वाटेल आत्ताचं म्हणजे या क्षणाचं नाटक आहे. तर त्यातल्या एक प्रशांत दामलेंची जी भूमिका आहे त्याच्या बायकोची मी भूमिका करते आहे. माधवी असं माझं नाव आहे भूमिकेचं. तर ही गृहिणीच आहे, पण अर्थातच प्रत्येक घरातली गृहिणी त्यातल्या त्यात वेगळी असतेच. त्यामुळे ही थोडीशी केअरटेकर या भूमिकेतली मजा आहे या माधवीमध्ये आणि खूप मजा येते. थोडीशी भांबावलेली, बावरलेली आणि नवऱ्याच्या काळजीने त्रस्त अशी माधवी आहे. आणि एक असा छोटासा पार्ट जो तुम्हाला चॅलेंजिंग वाटतं आणि प्रशांत दामले यांच्यासोबत काम करतानाचं प्रशांत दामलेंबरोबर काम करण्याचं कोणाचंही स्वप्न असू शकतं, कारण की तो एक 35 वर्ष रंगभूमीला देणारा एकमेव नट असं मला वाटतं आणि एक सहकलाकार म्हणून तो अतिशय उत्कृष्ट सहकलाकार आहे. कारण की एवढी मोठी यशाची शिखरं पादाक्रांत केल्यानंतर एखाद्या माणसामध्ये येतं की मीच तो आता असणार आहे स्टेजवर किंवा मीच जो काय असेल, पण तसं प्रशांतचं नाही आहे. तो फार सगळ्यांना घेऊन हे नाटक सादर करतो आणि फार सहजगत्या करतो. त्याच्यामध्ये कुठलाही आव नाही आहे आणि इतका टॅलेंटेड आणि इतका गोंडस असा सहकलाकार कोणाला आवडणार नाही. त्यामुळे मला फारच मजा येते त्याच्यावर काम करायला. गिव्ह अँड टेक ज्याला म्हणतात त्याची मजा फार येते आहे आणि वाव पण तेवढाच मिळतो आहे. त्यामुळे मला फार मजा येते त्याच्यावर काम करताना. अगं डॉक्टरने मला सांगितलं ना व्यायाम करायला असा 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 काय हे जे प्रेशर पॉईंट आहेत ना हे प्रेस करायचे की लिव्हर ओके होते कुठंच का पडायचं असं 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 असं